मित्रांनो, थोडं तुझं थोडं माझं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये तेजस घरी आलेलं असतो. घरातील सर्वांना आनंद होतो, परंतु आबा त्याच्यावर खूप चिडलेले असतात. ते त्याला आता बाहेरच उभे करतात. मग आता गायत्रीसुद्धा तेथे येते आणि तेजसवर हसते, कारण आबांनी त्याला बाहेर उभं केलेलं असतं. मग आता गायत्री एक अट घालते, माझे पैसे 2 लाख रुपये 25 ऑगस्टपर्यंत मला सर्व हवे आहेत, कारण या प्रभूंच्या घरामध्ये खूप मोठा सण असतो ना, तेव्हाच हे पैसे मला हवे आहेत, नाहीतर हे घर तुम्ही खाली करायचं किंवा मी माझ्या पद्धतीने खाली करणार. म्हणजे कसं तुम्हाला माहिती आहे का, पहिल्यांदा ती मशीन मी विकून टाकणार. तेव्हा छाया म्हणते, हो त्याचा तर लिलाव करावाच लागेल. मग आता अजिबात कुणीही मशीनला हात लावायचा नाही, ती तुमच्या मालकीची नाही आहे असं तेजस म्हणतो. त्यावेळी गायत्री म्हणते, असं कसं, लिलाव तर मी करणारच, कारण जर तू पैसे दिले नाही तर ते सगळे हक्क माझ्याकडे असणार. अख्ख्या घरातलं वस्तू मी विकून टाकणार आहे आणि माझे 2 लाख रुपये वसूल करणार. त्यावेळी आता आबा म्हणतात, हे पहा सुनबाई, तुम्ही असं काहीही करणार नाही आहात. मला काबाड कष्ट करावे लागले ना तरीही चालेल, पण मी तुमचे पैसे फेडेन. तेजस म्हणतो की तुम्हाला गरज नाही आहे ते फेडण्याची, मी माझा करेन कष्ट आणि फेडेन, कारण मी पैसे चोरले होते ना म्हटल्यावर तो हक्कसुद्धा माझा आहे, असं म्हणून तो आता गायत्रीला गप्प करतो. दुसरीकडे शोभा आता लगेच महिन्याचा खर्च मांडत असते. तर आता संपदा ही किचनमध्ये काम करत असते. त्याचवेळी आता संपदाला ऐकू जाईल अशा मोठ्या मोठ्या आवाजामध्ये शोभा उगीच नको ते खर्च मांडत असते. त्यामुळे आता लगेच संपदाला वाईट वाटतं, कारण ही खाण्यापिण्याचा सुद्धा हिशोब ठेवतीये. आपल्या भावाच्याच घरी राहायची आपली चोरी असं म्हणून संपदा आपली काम करू लागते. तर शोभा अशी मस्त मास्तरनीसारखी बसलेली असते. त्याचवेळी आता मानसी तेथे येते. तेव्हा शोभा तिला पाहते आणि म्हणते, थांब तेथेच, असं म्हणून ती आता मीठ घेते आणि लगेच मानसीची दृष्ट काढते. तेव्हा का बरं दृष्ट काढतीये असं मानसी विचारते. मग आता शोभा म्हणते, कसं आहे ना, 3 माणसांचा महिन्याचा किराण्याचा खर्च किती, 5,000 रुपये. मग 6 माणसांचा किती झाला, 10,000 रुपये, हो की नाही. आता तुम्ही आल्यानंतर डबल किराणा आणावा लागतो म्हटल्यावर 10,000 रुपये तर होणारच ना. आणि अजून एक गोष्ट, हे जे लाईट बिल असतं ना, ते लाईट बिलसुद्धा अर्ध असणार आहे. आणि त्याचबरोबर तुम्ही उपम्यामध्ये जे काजू वगैरे टाकता ना, त्याचा खर्चसुद्धा 2,000 रुपये. हे पैसे अगोदर द्यायचे, मगच तुम्हाला खायला प्यायला मिळणार, असं म्हणून ती आता अति आगाऊपणा करत मानसीला म्हणते, अगोदर पैसे टाक. मग आता मी विनीतला काम शोधायला सांगितलं आहे, लवकरात लवकर मी सुद्धा नोकरीसाठी प्रयत्न करते, सर्व पैसे मी देऊन टाकेन असं आता ती म्हणते. शोभा म्हणते, लवकरात लवकर द्यायचं, नाहीतर मग बघा काय होईल ते. तर दुसरीकडे आता गायत्री ही लगेच हवालदारांना कॉल करते आणि विचारते, माझी परमिशन नसताना सुद्धा तो तेजस सुटलाच कसा. तेव्हा आता हवालदार म्हणतात की कसं आहे ना मॅडम, आम्ही त्यांना एवढे दिवस जेलमध्ये ठेवू शकत नाही, फक्त तुम्ही म्हणताय म्हणून. तुमचा घरचा वाद आहे ना, मग तुम्ही तुमचा तो निपटून घ्या ना, आम्हाला का सांगताय सारखं सारखं. एक बाई त्यांच्या सुटकेसाठी खूप प्रयत्न करत होती. अहो, त्यांनी त्यांचं मंगळसूत्रसुद्धा गहाण ठेवलं आणि तेजसला जामीन मिळवून दिला आहे. तुम्हाला माहीत आहे का ही गोष्ट. त्यावेळी आता गायत्रीला मोठा धक्काच बसतो. तर तुम्ही पुन्हा इकडे कॉन्टॅक्ट करू नका, दिवसातून 2दा तेजस हा हजेरी लावणार आहे आणि म्हणूनच त्याला आम्ही इथून जेलमधून सोडल्याचं आता हवालदार म्हणतात आणि फोन ठेवतात. त्यावेळी गायत्रीला आता खूपच राग येतो. तेव्हा ती आता रागातच म्हणत असते, ही बाई नक्की कोण असेल तेजसला सोडवणारी, मला तर काही कळतच नाही, कारण तेजसला सोडवण्याचं काम एखादी विवाहित स्त्री करू शकते आणि नक्की कोण असेल ती, हा विचार आता ती करत असते. मग त्यानंतर कपाटाजवळ जाते आणि तेथून एक आता ती फाईल काढते. त्यामध्ये आता काहीतरी लिहिलेलं असतं. ती ते वाचते आणि म्हणते, बाबा मी तुम्हाला आत्ता एक शब्द देतीये, या प्रभूंनी त्या 50 जीवांसाठी तुमच्याबरोबर तंटा केला होता ना, तुम्हाला त्यांनी जेलमध्ये टाकलं होतं ना, आणि त्या तेजसचा बाबा त्यांनी तर तुम्हाला काय काय केलं होतं हे मला माहिती आहे, पण बाबा मला या
सर्व प्रभूंचा बदला घ्यायचा आहे, यांच्या तत्वांची माती करायची आहे, कारण त्यांची तत्त्व तुम्हाला कधीच पटली नव्हती आणि पटणारी सुद्धा नव्हती. त्याचप्रमाणे मी आहे, या प्रभूंची तत्त्व मला कधीही पटणार नाही आहेत. बाबा, तुम्हाला जेवढा त्रास दिलाय ना या प्रभूंनी, तेवढा मी सगळ्याचा निचरा करणार आहे. हा सर्व त्रास मी त्यांना देणार आहे. आता आबांना तर मी गुडघ्यावरच आणलं आहे, परंतु या तेजस प्रभूची नासाडी कशी करायची ना, याला कसं खितपत जेलमध्ये ठेवायचं ना, हे काम मला करायचंय असं म्हणून ती आता प्रभूंचा खूप रागराग करत असते आणि अगोदर त्या बाईचा शोध घेतला पाहिजे असं म्हणते. दुसरीकडे शोभा आता दूध तापवत असते. तेवढ्यातच निधी तेथे येते आणि ती मोबाईल हातात घेते. शोभाने या सर्वांना त्रास देण्याचा एक प्लॅनच केला असतो, त्यामुळे ती आता पटकन तेथे असणारी पकड लपवून ठेवते आणि म्हणते, संपतरावांची परी, काम करा जरा घरी असं म्हणून ती आता तिला टोमणा मारते. निधी आता लगेच पुढे येते आणि विचारते, काय काम करायचे मामी, बोल ना. अगं मी करते ना काम. तेव्हा बघ बघ ते दूध बघ, दूध तापत ठेवलंय, ते उतू जाते, बघ बघ, घे पटकन ते हातामध्ये आणि बाजूला ठेव बरं तो टोप असं म्हणून ती आता खूप घाईघाई करते. मुद्दामच आता तिच्या हातातून दूध सांडावं ना या कारणाने. मग आता निधीला काही समजत नाही. ती क्षणाचा विलंबही न करता पटकन तो दुधाचा टोपच हातात घेते. तर आता तो टोप खूप जास्त गरम असल्यामुळे आता तिचा हात खूप भाजतो, तर ती तो टोपच टाकून देते. मग आता त्यामध्ये असणारं थोडं दूध जे असतं ते सर्व किचनभर सांडतं. त्याचवेळी आता निधी खूप जोराजोरात ओरडू लागते, ताई, आई, लवकर इकडे या, माझा हात भाजलाय असं म्हणून ती खूप रडत असते. त्याचवेळी आता त्या दोघीही धावत तेथे येतात. मग आता शोभा म्हणते, अगं काही वाटतं की नाही, मी तुला काय सांगितलं होतं, दूध उतू चाललंय तेवढं त्याच्याकडे लक्ष दे, तर तू हे काय केलंस. मग आता मी काय केलं, अगं माझा हात इथे किती भाजलाय मामी, तुला दिसत नाही का, आणि तुम्हाला त्या टोपाला हात लावायला सांगितला. तेव्हा आता मानसी म्हणते, अगं गरम टोप असं कुणी हाताने धरतं का, सांडलं ना दूध आता बघ बरं असं म्हणून ती तो टोप आता एका कापडाने धरून व्यवस्थित करते. त्यावेळी आता निधी म्हणते, सॉरी ताई, अगं मला माहीतच नव्हतं. त्यानंतर आता लगेच मामा आणि विनीत देखील तेथे येतात. त्यावेळी आता ते म्हणतात, काय झालं, एवढा आवाज तुमचा बाहेरपर्यंत काय येतोय मला कळतच नाही. मग आता शोभा लगेच सांगू लागते, हो पहा ना, या संपतरावांच्या मुलीने म्हणजे निधीने काय केलं, दुधाचा टोप सांडवला. मग आता कुठे ग टोप होता दुधाचा एवढा, त्याच्यामध्ये थोडं तर दूध होतं असं मामा म्हणतात. मग आता शोभा म्हणते, तसं नाही आहे हो, आपल्या सर्वांचा चहा होईल एवढं दूध त्यामध्ये होतं असं म्हणून ती खोटं बोलत असते आणि इथे एवढी पक्कड असून सुद्धा तिला सापडली नाही असं ती मुद्दामच म्हणते. हे सगळं खोटेपणा ती करत असते हे मानसीच्या लक्षात येत असतं. फक्त आणि फक्त आपल्याला त्रास देण्यासाठी मामी हे करतीये हे मानसीला कळून चुकलेलं असतं, पण तिचाही आता नाईलाज असतो. दुसरीकडे तेजस आता विचार करत असतो की मानसीला या गोष्टीचा किती त्रास होतोय आणि त्याचबरोबर जेव्हा ती मला जेलमध्ये सोडायला आली होती, मला जेलमधून सोडवलं, त्याचवेळी आता तिने जे सत्य सांगितलं म्हणजे संपतराव हे गेले आहेत, त्या सत्यामुळे मला प्रचंड धक्का बसला आहे. आता पूर्णपणे द्विधा मनस्थितीमध्ये मी अडकलो आहे. काय करावं हे सुद्धा कळत नाही आहे, कारण काही करायला गेलो तरी ते उलटच घडतंय असं आता तेजसला वाटत असतं. तेवढ्यातच त्याचा मित्र म्हणजे सुयोग तेथे येतो आणि विचारतो, काय रे, कसला विचार करतोस. तेव्हा तो म्हणतो, कसला नाही. मग आता अरे मी तिकडे पोलीस स्टेशनमध्ये गेलो होतो तर तू तेथे नव्हता, त्यांच्याकडून मला समजलं की तुला बेल मिळाली आहे म्हणून. मग आता कुणी तुला बेल दिली आणि मला एकदा तरी सांगायचं ना, माझा हेलपाटा वाचला असता. बरं झालं तू लवकरात लवकर जेलमधून बाहेर आला असं म्हणून आता तो सारखा त्याला विचारत असतो, बोल ना पटकन, कुणी सोडवलं तुला, त्या गायत्री वहिनीने सोडवलं का, अरे म्हणजे तू तिला सही दिली आहे का. त्यावेळी आता माझा जीव गेला ना तरीही मी तिला, त्या बाईला, त्या पेपरवर सही देणारच नाही असं तेजस आता म्हणत असतो. तेव्हा मग काय झालं नक्की सांग ना असं सुयोग विचारतो. तेव्हा लकी चार्मने मला सोडवल्याचं आता तेजस म्हणतो. तेव्हा लकी चार्म म्हणजे त्या मानसिका 15,000वाल्या माझ्या पैशांचं ते घोळ झाला तो. मग आता तो म्हणतो हो. हा सुयोग म्हणतो, त्यांचे बाबा कसे आहेत ते संपतराव, बरेच तर आहेत ना. त्यावेळी तेजसला वाईट
वाटतं. मग आता तो म्हणतो संपतराव हे देवाघरी गेले. हे ऐकताच आता सुयोगच्या पायाखालची जमीनच सरकते. मग आता मला कालच लकी चार्मने सगळं काही सांगितल्याचं आता तो म्हणतो. मग आता सुयोग विचारतो पुढे काय करायचं. आणि आता ते बरे आहेत ना सगळे, त्या मानसी वगैरे बऱ्या आहेत ना. तेव्हा त्या कसल्या रे बऱ्या, त्यांच्या चेहऱ्यावरून दिसतंय तर खरं, परंतु त्यांच्या मनाची जी घालमेल आहे ना, त्यांना जे प्रॉब्लेम्स आहेत, जी संकट आहेत ते मला चांगल्या प्रकारे माहीत आहे. कारण त्या मामीकडे राहत आहे तिकडे MD रोडवर. तुला माहीत आहे ना तो MD रोड, तिथे बघ ना त्यांचा तपास करून त्या नक्की कुठे राहत आहेत. माझी गरज असेल त्यांना. त्यावेळी आता सुयोग म्हणतो हे ऐक बाबा, अरे तू त्यांच्यामध्ये जास्त गुंतत चाललाय, तुला असं वाटत नाही का? स्वतःच्या परिवारासारखी त्यांची तू काळजी करतो असं तुला वाटत नाही का? त्यावेळी आता मनातल्या मनात तेजस हा विचार करतो काय करू ना कळतच नाही. कारण माझं जग आता त्यांच्याभोवती फिरते आणि मी त्या संपतरावांना शब्द दिला होता की तुमच्या कुटुंबाला सांभाळेन. त्यांनी माझा शब्द अजिबात खाली पाडला नव्हता, आता मलाही त्यांचा पाडायचा नाही आहे. तर आता इकडे घरातील सर्वजण आता त्या दुधाजवळच उभे असतात. मग आता शोभा अजून बडबड करू लागते. त्यावेळी आता ते दूध मी स्वच्छ करून घेतो हवं तर, पण तू गप्प बस बाई असं विनीत आता म्हणतो. तेव्हा शोभा म्हणते अरे तू, मग आता हो मी घेतो पण तू गप्प बस असं म्हणून तो मनस्वीला म्हणतो मनू ऐक ना, अगं तू जे काम सांगितलं होतं ना मला नोकरीचं, ते काम तर नाही भेटलं, परंतु आमच्या ज्या मॅडम आहेत ना त्यांचे क्लायंट आहेत आणि त्यांना 2 केक बनवून पाहिजेत. तू देशील का ते केक बनवून, मग तुला अजून कामं मिळतील. तेव्हा ती म्हणते हो नक्कीच बनवून देईल ना रे मी, तू फक्त मला सांग ते मी बनवते. त्याच वेळी आता शोभा म्हणते बापरे, हिला जर कामं मिळत गेली तर रणजितरावांबरोबर हिचं लग्न तरी कसं होणार. या विचाराने आता ती लगेच अनसिक्युअर होते आणि म्हणते काहीही करून अजिबात हिचं काम झालं नाही पाहिजे. हिने जर मला पैसे दिले, वेळच्या वेळी पैसे दिले तर माझा मोठा येणारा पैशांचा ओघ कमी होत जाईल असं म्हणून शोभा डोक्यालाच हात लावते आणि म्हणते विनीत तुला काही कळतं की नाही. अरे कामं वगैरेचं कुठे पाहतो आता, आणि दुसऱ्यांच्या हाताखाली काम केल्यानंतर संपतराव माझ्या मानगुटीवर नाही बसणार का? ऑलरेडी मी त्यांना शब्द दिलाय की तुमच्या मुलींना मी सांभाळेन, आणि आता असं केल्यानंतर मग त्यावेळी आता विनीत म्हणतो आई तुझं ना काहीही असतं, गप्प बस ग तू जरा. तरीही शोभा बडबड करायची थांबत नाही. मग आता ती म्हणते एखादं खानदानी स्थळ पाहून आपण हिचं लग्न करून देऊयात, म्हणजे संपतरावांनाही आनंद होईल. मनातल्या मनात आता मामा विचार करतात स्वतःचा फायदा असल्याशिवाय ही लग्नाचं काही बोलणार नाही आहे. ही गोष्ट तर मला चांगलीच माहिती आहे, परंतु हिचा फायदा नक्की कशात आहे ना हे शोधून काढलं पाहिजे असं म्हणून मामा विचार करतात. तेव्हा आता शोभा सारखीच लग्नाचा विषय काढते. मग आता संपदा म्हणते कसं आहे ना, माझ्या मुलीचं चांगलं झालं तर मला आनंदच आहे, म्हणून तिचं लग्न एखाद्या चांगल्या घराण्यात आपण लावून देऊयात असं ज्यावेळी संपदा म्हणते. वेळी आता मानसी म्हणते पण मला लग्न करायचं नाही आहे आत्ता एवढ्यात तरी. तेव्हा शोभा आता रागातच तिच्याकडे पाहू लागते. मग आता मानसी म्हणते मी लहान असेल परंतु माझ्यावर जबाबदाऱ्या आता खूप मोठ्या मोठ्या आहेत. लग्नाचा विचार मला एवढ्यात करायचाच नाही, या विचारावर मी खूप ठाम आहे असं म्हणून सर्वजण आता एक एक करून तेथून जातात. त्यावेळी मनातल्या मनात शोभा विचार करते मानसी तू लग्नाला तयार होऊ नकोस, मग मी तुझ्याकडे बघतेच. दुसरीकडे सुमन तेजससाठी बाहेर ताट घेऊन चाललेली असते. त्याचवेळी आता गायत्रीमध्ये टपकते आणि विचारते काय हो सासूबाई, तुम्ही जेवणाचं ताट कुणासाठी घेऊन चालला आहात? काय जेलमधून आलेल्या चिरंजीवांसाठी का? तेजस हा बाहेर पायरीवर तेथे बसलेला असतो. तेव्हा ती लगेच आता तात्यासाहेबांना आवाज देत असते. तेव्हा ते लगेच तेथे येतात आणि विचारतात काय झालं सुनबाई, मग आता तुमची अशी कशी हो शिक्षा? गुन्हेगारांना ताट घेऊन तुमच्या या मिसेस चालल्या आहेत, म्हणजे आरोपीला पकडून बिर्याणी खाऊ घालायची अशातलाच हा भाग झाला ना. त्यावेळी आता तेजस देखील आता आडून आडून बघत असतो ना की गायत्रीचं काय चाललंय. पुढे आता गायत्री म्हणते मुळात मी म्हणते प्रभू कधीपासून असे गुन्हेगारांचे लाड करत चालले आहेत कळतच नाही. मी काय म्हणते अशी खोटी खोटी शिक्षा करण्यापेक्षा त्याला बोलवाच तुम्ही घरात, कारण तुमची ही जी काही न्यायाची वगैरे नाटकं आहे ना ती सर्व काही घराबाहेर. या घरात फक्त तत्वांचा खोटेपणा हो की नाही सासूबाई, म्हणून ती सुनंदाकडे पाहत असते. त्यावेळी तात्या म्हणतात सुनंदा त्याला शिक्षा दिली आहे ना, मग तू ताट घेऊन नाही जायचंस तिकडे,
तू विसरलीस का या घरातील कोणत्याही गोष्टीवर त्याचा अधिकार नाहीये. तेव्हा आता सुनंदाला खूप वाईट वाटतं. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये केक खूप छान असा मानसी तयार करते. त्याचवेळी विनीत म्हणतो, खूप सुंदर झालाय बघ, तुला अजून ऑर्डर मिळणारच आहे. मानसी देखील खूपच खुश होते. मग आता शोभा म्हणते की तुला लग्न करायचं नाहीये ना, तू माझ्या किचनमध्ये माझ्या परवानगीशिवाय हा केक कसा बनवलास, माझ्या परवानगीने तुला लग्न करायचं नाहीये ना, ठीक आहे, असं म्हणून ती तो केक हातात घेते. तर विनीत म्हणतो, खूप मेहनतीने तिने बनवलाय ग बिचारीने, तू असं नको करूस. मग आता मानसी लगेच शोभाकडून तो केक घेत असते, परंतु शोभा आता बाहेर तो केक फेकून देत असते. आता तो केक फेकलेला असताना लगेच तो केक झेलतो. केकसारखी तुझी अवस्था होणार असं ज्यावेळी शोभा म्हणते, तेव्हा तेजस म्हणतो, काहीच होणार नाही, सगळं काही उत्तम होणार आहे, असं म्हणून तो मानसीकडे पाहतो. तर तिलाही आनंद झालेला असतो, कारण तेजस आता फायनली तिच्या मदतीला आलेला असतो. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.